तर नमस्कार मंडळी. बऱ्याच जणांचे प्रश्न होते की घराला खर्च एकूण किती आला नेमकं. तर आता असं तसं आम्ही काही लिहून तर काही ठेवलेलं नाही. पण तरी पण जेवढं लक्षात आहे तेवढं आम्ही सांगतोय. आणि म्हणजे जेवढं आपण ह्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत ना त्याच्यापेक्षा 2 ते 3 लाख एक्स्ट्रा धरून चला, कारण ना छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्याचे पैसे कसं ना थोडे थोडेच असतात पण ते असे खूप खूप लागतात नाही का ऑन दी स्पॉट याला त्याला. तर त्याच्यापेक्षा जास्त तसं आम्हाला जेवढं आठवतं तेवढं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू आणि ओव्हरऑल किती अमाऊंट गेले हे पण सांगण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात स्टार्टिंग करू आपण प्लॉटपासून. तर आपला प्लॉट आहे 25/120 चा प्लॉट आहे तो. आणि आपण फ्रंट साईड सोडून बॅक साईडला बांधकाम केलं आहे, कारण फ्रंट साईड कशामुळे सोडली की भविष्यात आपल्याला तिथं गाळा वगैरे काही काढता येईल. तर हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आम्ही घेतला होता 14 लाख रुपयाला 2-3 वर्षापूर्वी. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर बांधकाम केलं पैसे जमवून. तर वीट बांधकाम जे आपण वीट बांधकाम जे म्हणतो तर त्या वीट बांधकामाला मोठा मोठा खर्च जरी धरला आपण तरी आपले जवळजवळ विटाला जवळजवळ 1.5 लाख रुपये धरून चला. विटाला लोखंड 2.5 लाख रुपयाचं धरून चला. त्याच्यानंतर सिमेंट 2 लाखापर्यंत. त्याच्यानंतर डस्ट खडी वाळू हे जे आहे हे 2 लाखापर्यंत जाते. मिस्त्रीची मजुरी आपल्याला 4,30,000 रुपये गेलेली. JCB खड्डे खाणं, खड्डे कोरून घेणं, बोर, त्याच्यानंतर त्याच्यात मोटर हे सगळं पकडलं तर हे 1.5 लाख रुपयाचं पकडायचं. आणि परत आमचं कसं आहे समोर रोड आहे ना, तर आम्हाला रोडपर्यंत घ्यायचं होतं. त्याच्यामुळं आम्ही जे पहिला स्लॅब असतो का त्याच्या खाली त्या भिंती आहेत का त्या खूप उंच उंच होत्या आमच्या. ह्या घरा एवढ्याला आम्ही पहिल्या स्लॅब असतो खालचा त्याच्या खाली एवढ्या घरा एवढ्याला भिंती होत्या. त्याच्यामुळं आणखीन थोडा खर्च वाढला. म्हणजे बेसमेंटची साईज जी असते ॲक्च्युली ती 4 फुटापर्यंत असतं. तर आपण ते 6.25 फुटापर्यंत ती हाईट घेतलेली. म्हणजे त्याच्यावर जर आपण स्लॅब टाकला असता तळघरच निघला असतं. रूमच झालं असतं. आपण तसं केलं नाही. आपण ते डायरेक्ट ते बेसमेंट भरलं, त्याच्यात मुरुम आणि फुल भरलं. जवळ 12-13 टिप्पर त्यामध्ये आपण टाकले. ते चुकून परत त्या मुरुमाचे पैसे वेगळे, मुरुमाचे पैसे वेगळे. म्हणजे असं खर्च एकूण बांधकामाचा जर खर्च आपण जर पकडला स्लॅब पर्यंत सांगा पूर्ण बांधकाम म्हणजे हे इंटेरियर सोडून फक्त बांधकाम जर आपलं झालं असेल अंदाजे 24-25 लाख रुपयात आपलं 24 लाख रुपये तरी आराम 25 लाखाच्या आत बाहेर पैसे आपले तेवढे गेले ते बांधकामाला. आणि इंटेरियरचा खर्च थोडासा वेगळा आहे तर तो आम्ही तुम्हाला सांगूच. त्याच्या अगोदर तुम्हाला बांधकाम करताना काय काय अडचणी येतात तर हे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण त्या खूप महत्त्वाचे आहेत. बांधकामाला सगळ्यात मोठी अडचण जी असती ती कामगारांची असती. अडचण पण आणि चुका पण काय काय होतात जेव्हा पहिल्यांदाच. आता प्रत्येक जण आयुष्यात एक घर बांधतं. ज्यांच्याकडे पैसा आहे ते समजा बांधत असतील जास्त, पण सगळे जे आहेत का मोस्टली आपले व्हिडिओ बघतात तर ते आहेत मिडल क्लास, ज्यांना की त्यांचं म्हणजे पहिलं घर बांधायचं. आमच्यासारखं किरायाच्या घरात वगैरे राहतात तर मग त्यांचं कसं आहे पहिलं घर बांधायचं आहे. तर मग ते त्याच्यामुळेच आम्हाला विचारतात की बाबा नाही का एक आपलं छोटंसं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. तर हे आमचं आता झालेलं आहे ना, तर रिसेंटच झालेलं आहे. त्याच्यामुळे सगळे खर्च विचारतात कारण त्यांना प्लॅनिंग करायला. ठीक आहे. आणि पहिलं घर बांधताना काही काही गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. सगळ्यात मोठी आणि पहिली गोष्ट मला जी वाटते ते प्लॅन. घराचा प्लॅन काढताना तुम्ही 100 वेळेस विचार करा आणि त्याच्यानंतरच प्लॅन डन करा. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करा की हे इथंच पाहिजे का, हे आपल्याला फ्युचरमध्ये इथं कम्फर्टेबल आहे का, आपल्याला असंच घ्यायचं आहे का, सेम 1 BHK 2 BHK घ्यायचं आहे का याच्यामध्ये आपल्याला काही व्हेरिएशन करता येतील. लाईक आता हे घर आम्ही एक नॉर्मल सारखं बांधले, हॉल 2 बेडरूम किचन. याच्यापेक्षा तुम्ही असं पण करू शकता नाही का, खाली हॉल परत अशा थोड्या पायऱ्या, इकडल्या साईडला 1 बेडरूम परत असं थोडं. म्हणजे याच्यामध्ये पण खूप सारे प्लॅन आहेत. पण ते आपल्याला तुम्ही पहिल्यांदा म्हणजे जेव्हा बघणार ना प्लॅन तेव्हा तुम्ही इंजिनियर करून वेगवेगळे प्लॅन घ्या. ही आमची सगळ्यात मोठी स्टार्टिंगला मला तरी वाटते माझ्याकडून की मी याच्यापेक्षा आणखीन खूप छान घर बनवलं असतं. पण तेव्हा एक्साइटमेंट घराची नाही का की बनवायचे घर बनवायचे. मग पहिला प्लॅन आला त्यालाच आम्ही ओके केलं, डन केलं आणि हे म्हणजे करायला नाही का सुरुवात केली. तर याच्यापेक्षा तुम्ही वेगवेगळे प्लॅन घ्या, वेगवेगळं तुम्ही बघा आपल्याला आणखी कसं छान करता येईल, काहीतरी युनिक करता येईल. तर हे नक्की बघा. आणि प्रत्येक अगोदरच विचार करा की आपल्या घराच्या पलीकडून कोणाचा प्लॉट आहे तर तिथे खिडकी येणार आहे का, तिथं काही गॅलरी येणार आहे का, कारण फ्युचरमध्ये तिथं कोण काय बांधेल सांगता येत नाही. म्हणून तशा खिडक्या वगैरे अनवॉन्टेड अवॉइड करा. रूममध्ये तुम्हाला बाथरूम काढायचं आहे का नाही ते पण अगोदर डिसाईड करा. अगोदर आमचं डिसाईड नव्हतं त्या बेडरूममध्ये काढायचं की नाही, नंतर काढलं. त्याच्यामुळे अलीकडली आमची शिवांशची जी रूम आहे का ती
छोटी झाली. तर प्लॅन काढताना सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही प्लॅन व्यवस्थित काढा आणि त्याच्यानंतरच बांधकामाची स्टेप घ्या. प्लॅन तुम्ही मी तर म्हणते एक नाही का 10-15 प्लॅन बघा आणि त्यातला एक फायनल करा. सर्च करा, यूट्यूबला बघा, इंस्टाग्रामला बघा. तर इंजिनियरचे तुम्ही प्लॅन बघण्यापेक्षा तुम्ही अगोदर काय करा, 10-15 घरं बघा आपल्या आजूबाजूचे, गावातले, शहरातले जे तुम्हाला आवडतात. यूट्यूबवर सर्च करा, आपले असे घराचे डिझाईन बघा, प्रत्यक्ष त्या घरात जा. त्या घरात जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करा, म्हणजे कुठं काय आहे, कुठं काय आहे, आपल्याला काय करता येईल, कसं करता येईल, ह्या गोष्टी तुम्ही चेक करा. त्या घरात बारीकाईन गोष्टी बघा आणि आपल्याला आपल्या घरात कशा गोष्टी, कोणत्या गोष्टी कुठं पाहिजेत, ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, घर बांधताना सगळ्यात मोठी काळजी जी घ्यायची आपल्याला, ती काळजी घ्यायची मिस्त्री लोकांची. मिस्त्री लोक इतके तुम्हाला सांगतो परेशान करतात, त्यांना काय करायचं, पैसे अगोदर द्यायचेच नाही, त्यांचा हात आपल्या हातात ठेवायचा, आपला हात त्यांच्या हातात द्यायचा नाही. ते काय करतात, 2-4 ठिकाणचे कामं घेतात आणि आपल्याकडे काय करतात, थोडंसं काम करतात की 10-15 दिवस गायब. आम्हाला घराला 1.5 ते 2 वर्ष गेलाय, कारण ह्याच कारणामुळे गेलाय. आम्ही सगळं नाही का, म्हणजे एवढं त्यांना मना एवढं बेजार केलं आम्हाला मिस्टरांनी, विचारच करू नका तुम्ही. भयानक परेशान केलं मिस्त्री लोकांनी. अक्षरशः आम्ही रडकुंडे आलो होतो. ते एक तर आम्ही तिथे रेंटच्या घरामध्ये राहत होतो आणि आम्हाला पटकन करून राहायला यायचं होतं, पण एवढा टाइमपास केला. 1.5 ते 2 वर्ष एवढूशा बांधकामाला कुठेच लागत नाही, पण आम्हाला लागले का, तर खूप मिस्टरांनी बेजार केलं. ते जर व्हिडिओ बघत असतील ना ते, तर त्यांना पण लक्षात येत असेल, खूप म्हणजे हे केलं. आणि तुम्ही घर बांधायचा प्लॅन समजा पुढच्या वर्षी करताय, तर 1 वर्ष अगोदरपासूनच जसं की वाळू, लोखंड, ह्या गोष्टी तुम्ही अगोदरच स्टॉक करा. विटा अगोदरच आणून ठेवायच्या, जेणेकरून आपल्याला नंतर धावपळ होणार नाही आपली. ह्या गोष्टी अगोदर आणल्या तर स्वस्तही मिळतात आणि व्यवस्थित बी होतात. त्याच्यावर पाणी बिणी मारता येते चलत ह्या गोष्टी आपण अगोदर करायच्या. त्याच्यानंतर घर तुम्ही ज्यावेळेस तुमचे बेसमेंट होतं, बेसमेंट झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मुरुम टाकून, त्याच्यात पाणी भरपूर टाकून त्याला चुपून घ्यायचं व्यवस्थित एकदम. तिथं गडबड करायची नाही आणि घर बांधताना गडबड कसलीच करायची नाही. जितकं व्यवस्थित होईल तेवढं व्यवस्थित करण्याचं काम करायचं. त्याच्यानंतर आपण जे स्लॅब टाकतो, हे स्लॅब टाकताना बी मिस्त्रीला व्यवस्थित सांगायचं, बाबा व्यवस्थित कॉलम ठास, व्यवस्थित तिथं थांबून ह्या गोष्टी करून घ्यायच्या. कारण एकदा स्लॅब गळायला लागला की नंतर आपल्या भविष्यात त्याला आणखीन वॉटरप्रूफिंग करायची. आता आमचा सुदैवाने स्लॅब गळला नाही, तरी पण आपण वॉटरप्रूफिंग करून घेतली होती. वॉटरप्रूफिंगला जवळजवळ 60-70 हजार रुपये खर्च आलता. तुम्ही पण करू शकता, कारण चालूमध्ये कसं आपल्याकडे सिमेंट वगैरे सगळं अवेलेबल असतं, करून घ्यायचं. उरलेले जे वस्तू असतात आपल्या, तेच आपल्याला वरती वापरण्यासाठी स्लॅब झाल्यानंतर वरी. हां, त्याच्यामुळे वॉटरप्रूफिंग नक्कीच करून घ्या, वॉटरप्रूफिंग. आता आमचं जे हे घर आहे, हे घर बांधताना माझं म्हणजे लक्ष होतं बऱ्यापैकी, म्हणजे मी होतो, पण इतकं मला बी काय माहिती नव्हती. पण आता इतकी परफेक्ट माहिती झाली की आमच्याकडून ज्या चुका झाल्यात का त्या तुमच्याकडून होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की ह्या गोष्टी लक्षात ठेवा. कारण आमचं जेव्हा बांधकाम सुरू होतं किंवा झालं, त्याच्यानंतर आमच्या लक्षात यायला लागलं हे आपण केलं असतं तर, किंवा हे राहिलं आपलं, हे केलं असतं तर याच्यामुळे आम्ही तुम्हाला सगळं अगोदर सांगतोय, कारण आत्ताच झालंय आमचं. त्याच्यामुळे तुम्ही ह्या चुका करू नका, म्हणजे तुमचा एक तर खर्च पण थोडा कमी होईल आणि लवकर पण होऊन जाईल. सगळ्यात महत्त्वाचं, बोर घ्या आणि बोरला जर पाणी लागलं तरच पुढचं काम करा. कारण पाणी नाही तर काहीच नाही. कारण बांधकामाला भरपूर पाणी लागतं, भरपूर पाणी मारावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला तिथं राहायला गेल्याच्यानंतर आपल्यालाही पाण्याची गरज असते, कारण पाणी जर नाही तर मग काहीच नाही. आमचं काय झालं, आम्ही एक बोर घेतला पहिला, तर त्याला थोडं पाणी, उन्हाळ्यामध्ये सध्या पण पाणी नाहीये, पाणी नव्हते. मग आम्ही काय केलं, घराच्या बाहेर एक बोर घेतला. तो जवळपास 450-500 फुटापर्यंत नेला, पण त्याला कसलंच पाणी नाही लागलं. मग शेवटी आम्हाला पर्याय नव्हता, आम्ही पूर्ण बांधकामाला टँकरने पाणी घातलेलं आहे. टँकरने पाणी मारायचं होतं आम्ही. आमचं रोज आम्हाला पाण्यालाच किती पैसे गेले आमचे, खूप पाण्यालाच खूप पैसे गेले. पाण्याला नाही म्हणलं तरी 40-50 हजार रुपये गेले असते. त्यात एक बोर आला असतात, म्हणजे बोर घेतला असता आपण आणखी. आणि एक तर विदाऊट वेस्टेज बोर गेलास, त्याला पाणीच नाही. हा, एक बोर आम्ही. आणि एक सध्या आहे त्याला, पण आता हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये चालतंय, पण उन्हाळ्यामध्ये नाही चालत. तर ह्या झाल्यात घर बांधताना घ्यायच्या काळजी. आणखीन जर आम्हाला काही वाटलंच तर आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. आणि राहिला प्रश्न इंटेरियरचा, तर इंटेरियरचा खर्च किती आला, कसा आला, हे मी तुम्हाला सांगणारच आहे. इंटेरियर डिझाईन आपण लावली होती, त्याच्यामुळे आपल्याला ते सगळं व्यवस्थित करता आलं. त्याचा आपण खर्च जे आहे इंटेरियरचा, हे तुम्हाला मी
नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा नक्कीच व्हिडिओ सांगा. खूप मोठा होतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला डिटेल इंटेरियरचं सांगतो. इंटेरियरमध्ये पण ना करताना ना खूप प्रॉब्लेम आहेत, ते पण ना तुम्हाला फेस करावं लागतात. त्यात कलर वगैरे ह्या त्या गोष्टी आहेत का त्या खूप म्हणजे बारकाईने आमच्याकडून पण चुका झालेल्या आहेत. ज्या आमच्याकडून झाल्या त्या तुमच्याकडून होऊ नये. एकदा आपण हे बघितल्या ना गोष्टी, आम्ही जर कोणाचा व्हिडिओ वगैरे बघितला असता का हे करायला पाहिजे होतं, आमच्या एवढ्या चुका झाल्या नसत्या. आता झाले ऑलमोस्ट परफेक्ट आहे बरं का घर, पण ते परफेक्ट करण्या अगोदर जिथं 2 रुपये लागायचे तिथे 5 रुपये लागले जास्त पैसे लागले. तर मग ते असं लक्षात नाही आलं अगोदर हे तर हे आम्ही तुम्हाला इंटेरियरचं ना पूर्ण सांगू. खूप सुंदर करायचं असेल ना तुम्हाला, आणि याच्यामध्ये इंटेरियरमध्ये पण पहिले जर आता ओल्ड फॅशन होतं, आता नवीन नवीन ना खूप म्हणजे भारी भारी करू शकतो. तुम्ही हिडन डोअर वगैरे बघितले असतील तर तसं तुम्ही आणखीन करू शकता बेटर. तर इंटेरियरचा खर्च म्हणजे किती लागले नाही का त्या सामानाला बनवणाऱ्याला, सगळं सगळं सांगतो आम्ही, टोटल सांगतो. किती टक्क्याने दिलं पाहिजे काम, कसं दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर तुम्हाला काही जर मनात प्रश्न असतील घराच्या संदर्भात तर कमेंटमध्ये नक्कीच आम्हाला सांगा, कारण आम्ही ती कमेंट घेऊनच त्याच्यावर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये ज्या तुम्हाला म्हणजे विचारायच्या गोष्टी राहिल्या, ज्या डोक्यात आहेत तुमच्या, ज्या तुम्हाला आन्सर भेटलं नाही ते डायरेक्ट कमेंट करा. आम्ही पुढचा व्हिडिओ काढण्या अगोदर सगळ्या कमेंट रीड करतो आणि जे तुमच्या मनातले डाऊट आहेत ना ते क्लिअर करतो, आणि प्लस पुढचं इंटेरियरचं सगळं सांगतो. चला, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि खूप छान वाटते घरात राहायला येऊन आमच्या इथे. आता एक 7-8 दिवस झाले ते आम्ही राहायला आलेलो, सगळ्यांनी बघितलंच असेल. तर थँक्स फॉर वॉचिंग. असंच तुमचं प्रेम राहू द्या, आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच टाकतोय. तुमचे पटकन विचारायचे क्वेश्चन आहेत ते. चला, थँक्यू.